नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण आपलं राज्यशास्त्राचं दुसरं प्रकरण निवडणूक प्रक्रिया या संदर्भामध्ये माहिती पाहिली. पहिलं प्रकरण संविधानाची वाटचाल आणि दुसरं प्रकरण निवडणूक प्रक्रिया. आज आपण आपल्या राज्यशास्त्राच्या तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतोय. आपल्या तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे राजकीय पक्ष. पहा मुलांनो, आपण साधारणपणे अनेकदा ऐकतो किंवा पुस्तकांमधून किंवा प्रसार माध्यमांमधून वाचतो. ऐकणं असेल की वाचणं असेल, राजकारणाविषयी आपण बऱ्याचदा वाचतो आणि ऐकतो. राजकारणाविषयी आपण जेव्हा वाचतो आणि ऐकतो त्यावेळेस आपल्या एक गोष्ट लक्षात येत असेल, राजकारणाविषयी वाचणं ऐकणं म्हणजे राजकीय पक्षाविषयीच वाचणं आणि ऐकणं असतं असं आपल्याला नक्कीच वाटत राहतं. आणि साहजिकच आहे, तसंच होतं आपल्या अवतीभोवती. जेव्हा वडीलधारी मंडळी सुद्धा आपल्या देशाच्या राज्यकारभाराच्या संदर्भात, राजकारणाच्या संदर्भात, राजकीय घडामोडींच्या संदर्भात, राजकीय परिस्थितीच्या संदर्भामध्ये बोलत असतात, तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये कोणत्या ना कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या ना कोणत्या पक्षाने स्थापन केलेल्या सरकारचा त्यांच्या बोलण्यामध्ये अंतर्भाव येतच असतो, होतच असतो. बरोबर आहे. राजकीय पक्ष, राजकारण आणि राज्यकारभार यांचं खूप जवळचं नातं आहे. लोकशाही व्यवस्था मग ती कोणती असो, लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकीय पक्षांना फार महत्वाचं असं स्थान आहे. कोणत्याही प्रकारची पक्ष पद्धती असो, एक पक्ष पद्धती असो, द्विपक्ष पद्धती असो की बहुपक्ष पद्धती असो, त्यात राजकीय पक्ष महत्वपूर्ण असा आहेच. आपल्या देशामध्ये तर बहुपक्ष पद्धती आहे. मग त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या देशातल्या राजकीय पक्षांचा विचार करणार आहोत. पण सर्वप्रथम आपण बघूया राजकीय पक्ष म्हणजे काय. बघा, एक विधान आहे राजकीय पक्षाच्या संदर्भातलं, त्यावरून राजकीय पक्षांचं महत्व लोकशाही व्यवस्थेमधलं आपल्याला कळून येतं. सामान्य जनता, लोकप्रतिनिधी, लोकशाही आणि निवडणुका या सगळ्यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे राजकीय पक्ष. काय म्हणाले मी? सामान्य जनता, दुसरं लोकप्रतिनिधी, तिसरं लोकशाही आणि चौथं निवडणुका. या सर्वांना जोडणारा दुवा म्हणजे राजकीय पक्ष. या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो. सामान्य लोक असतील, लोकप्रतिनिधी असतील, लोकशाही व्यवस्था असेल आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये आवश्यक असणारी प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया असेल, या सगळ्यांना सांधण्याचं, एकत्र ठेवण्याचं जे काम आहे ते काम कोण करतं? राजकीय पक्ष करतात. म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? दुवा. दुवा म्हणजे एकत्र ठेवणारी, सांधणारी अशी गोष्ट, त्याला आपण दुवा असं म्हणतो. राजकीय पक्ष म्हणजे काय? सामान्य जनता, लोकशाही, निवडणुका आणि लोकप्रतिनिधी या सर्वांना जोडणारा दुवा. आता हे जे राजकीय पक्ष आहेत, ह्या राजकीय पक्षांना सामाजिक संघटना असं म्हटलेलं आहे. सामाजिक संघटना असं का म्हटलेलं आहे? सामाजिक संघटनेची कोणती लक्षणं राजकीय पक्षांमध्ये दिसून येतात म्हणून त्यांना सामाजिक संघटना असं संबोधलेलं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागेल सामाजिक संघटना म्हणजे काय. बघा, समाजातूनच निर्माण झालेल्या
समाजासाठीच काम करणाऱ्या आणि समाजाच्या सहकार्यानं, समाजाच्या सहभागानंच काम करणाऱ्या ज्या संघटना असतात त्यांना सामाजिक संघटना असं संबोधलं जातं. आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे सार्वजनिक प्रश्न असतात, सामाजिक प्रश्न असतात. या सामाजिक प्रश्नांना लावून धरणं, ते प्रश्न सोडवण्यासाठी सतत पाठपुरावा करणं, अशी कामं काही व्यक्ती, काही गट, काही संघटना करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे असे प्रश्न सोडवण्यासाठी मग सामाजिक क्षेत्रातले असो किंवा आणखी कुठल्याही क्षेत्रातले असो, हे प्रश्न सोडवण्यासाठी ते पुढाकार घेतात, ते नेतृत्व करतात, ते पुढं असतात. अग्रक्रमाने ती भूमिका बजावताना आपल्याला दिसत असतात. मग असे जे गट आहेत, अशा ज्या संघटना आहेत, ज्या सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सदैव तत्पर असतात, त्यांना सामाजिक संघटना असं संबोधलं जातं. सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष यात साधर्म्य भरपूर आहे मुलांना. राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच आहेत, कारण एखादा पक्ष निर्माण होण्याच्या आधी समान विचारसरणीचे लोक एकत्र येतात, म्हणजे त्यांचा गट स्थापन झाला, त्यांची संघटना स्थापन झाली. आता हा जो गट आहे, ही जी संघटना आहे, ती कशासाठी स्थापन झाली? सार्वजनिक प्रश्नांचं, समाजाच्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी, समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या समस्या, अडचणी, प्रश्न सोडवण्यासाठी लोक एकत्र आले आणि त्यांनी प्रयत्न सुरू केला. त्यासाठी चळवळी केल्या जातात, आंदोलनं केली जातात, संप, बंद, मोर्चे, अशा माध्यमातून हे कार्य चालत असतं. मग राजकीय पक्ष स्थापन होण्यासाठी आधी गट स्थापन झाला, लोक एकत्रित आले, संघटित झाले. कशासाठी? सार्वजनिक प्रश्नांची, वैयक्तिक नव्हे, सार्वजनिक प्रश्नांची, जो एक प्रश्न सगळ्यांचाच आहे, सगळ्या समाजाचा आहे, अशा प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांचं संघटन निर्माण झालं. हळूहळू हे जे संघटन आहे, ही जी सामाजिक संघटना आहे, ती राज्यकारभार करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू लागते. जे राज्यकारभारामध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू लागते. जे राजकीय हेतून ती प्रेरित होते. जे केवळ चळवळी, संप, बंद, मोर्चे, आंदोलन नाही, तर आपण निवडणुकीच्या माध्यमातून या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सहभागी होऊन सत्ता प्राप्त करावी आणि मग शासनाची निर्मिती करून राज्यकारभार चालवावा, म्हणजेच लोकांच्या समस्यांचं, अडचणींचं निरसन करावं, या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. म्हणजे राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच कशा असतात? लोकांचं एकत्रीकरण, म्हणजे समाजासाठीच काम करणं, समाजातलेच लोक एकत्र येणं, संघटित प्रयत्न करणं प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, आणि त्यानंतर राजकीय सत्ता प्राप्त करण्याच्या हेतूनं निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणं. म्हणून राजकीय पक्षाला कोणताही असो, कसाही असो, म्हणजे प्रादेशिक असो की राष्ट्रीय स्तरावरचा असो, या प्रत्येक पक्षाला प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. सामाजिक संघटनेचं स्वरूप धारण करावंच लागतं. म्हणून प्रत्येक राजकीय पक्ष हा सामाजिक संघटनच असतो. सामाजिक संघटनेचा एखाद्या जेव्हा हेतू सत्ता प्राप्त करणे, निवडणुकीला उभं राहून बहुमत मिळवून राज्यकारभार चालवणे, हा जेव्हा त्यांचा हेतू होतो तेव्हा त्याचं रूपांतर राजकीय पक्षामध्ये होतं. पण मूळ तो काय असतो? सामाजिक संघटनाच असतो. म्हणून तर इथं दिलंय की राजकीय पक्ष हे सामाजिक संघटनाच असतात. फक्त त्यांची जी कार्यपद्धती आहे, त्यांची जी उद्दिष्ट आहेत ती वेगळी असतात.
सामान्य सामाजिक संघटनेपेक्षा त्यांची उद्दिष्ट आणि कार्यपद्धती वेगळी असते. उद्दिष्ट काय असतं? निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे हे उद्दिष्ट आहे. कार्यपद्धती पण मग वेगळी असते त्यांची, कारण सत्ता प्राप्त करून त्या माध्यमातून राज्यकारभार चालवतात आणि लोकांच्या प्रश्नांचं अडचणींचं ते निरसन करीत असतात, निराकरण करीत असतात. बरोबर आहे. म्हणून राजकीय पक्ष हे सामाजिक संघटनाच असतात, जरी त्यांची उद्दिष्ट कार्यपद्धती ही वेगळी असली तरी. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात तेव्हा त्यांना आपण राजकीय पक्ष म्हणतो. पण समाजातूनच एक संघटन निर्माण होतं आणि सत्ता प्राप्त करण्याच्या हेतूनं निवडणुकीच्या माध्यमातून राज्यकारभार चालवण्यास सिद्ध होत असतं. ठीक आहे. पुढे या राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला बघायची आहेत, कारण 2 गुणांसाठी त्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्या पुस्तकामध्ये राजकीय पक्षांची 5 उद्दिष्ट वैशिष्ट्य दिलेली आहेत. कार्य, उद्दिष्ट, वैशिष्ट्य हा एकाच अर्थाने वापरण्यात आलेला शब्द आहे. समजा जर असं विचारलं वैशिष्ट्य नाहीये आणि परीक्षेमध्ये विचारलंय राजकीय पक्षांची उद्दिष्टे, उत्तर तेच असणार आहे. राजकीय पक्षाची कार्ये, उत्तर तेच असणार आहे. जे वैशिष्ट्य असलं काय किंवा उद्दिष्ट असलं काय किंवा कार्य असलं काय, उत्तर एकच आहे. तर साधारणपणे आपल्या पुस्तकामध्ये 5 उद्दिष्ट दिलेली आहेत राजकीय पक्षाची. पहिलं उद्दिष्ट आहे सत्ता प्राप्त करणे. बघा, प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करण्याचा, बहुमत मिळवून सत्ता प्राप्त करण्याचाच प्रयत्न करीत असतो. आणि सत्तेसाठी मग विविध राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुद्धा होत असते. फक्त ही स्पर्धा कशी असावी? निकोप असावी, आरोग्यपूर्ण अशी असावी. ठीक आहे. म्हणजे सत्ता प्राप्त करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काय असतं? उद्दिष्ट असतं. ते राजकीय पक्षाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं, सत्ता प्राप्त केली तरच राज्यकारभार करता येणार आहे ना. आणि राज्यकारभार करणे म्हणजेच काय असतं? लोकांच्या प्रश्नांची, सार्वजनिक प्रश्नांची सोडवणूक करणं. बरोबर आहे. त्यांना दैनंदिन जीवन चांगल्या पद्धतीनं जगता यावं, समाजाचा विकास व्हावा उच्चतम असा, यासाठी प्रयत्नरत राहणं, धोरण ठरवणं, भूमिका घेणं म्हणजेच राज्यकारभार करणं असतं. दुसरं आहे, प्रत्येक राजकीय पक्षाला एका विचारसरणीचा आधार असतो. थोड्याफार फरकाने प्रत्येक राजकीय पक्षाची विचारसरणी ही वेगळी असते. विचारसरणी म्हणजे काय? एखाद्या प्रश्नाच्या संदर्भात, एखाद्या मुद्द्याच्या संदर्भात, एखाद्या बाबीच्या संदर्भामध्ये भूमिका, एखादा मुद्दा, एखादा प्रश्न कशा पद्धतीनं हाताळला जावा, एखाद्या क्षेत्राचा कशा पद्धतीनं विकास केला जावा, या संदर्भातली एखाद्या पक्षाची भूमिका म्हणजेच त्या पक्षाची विचारसरणी, जी आम्हाला निवडणुकांच्या आधी, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, निवडणुकांच्या तोंडावरती विविध राजकीय पक्ष जे जाहीरनामे प्रसिद्ध करतात, त्यांच्या ज्या घोषणा असतात, त्याच्यातून आम्हाला दिसून येते ही विचारसरणी अमुक अमुक एका पक्षाची काय आहे, एखाद्या मुद्द्याच्या संदर्भात भूमिका काय आहे, एखाद्या समस्येच्या संदर्भात ती समस्या सोडवण्यासाठी कशा पद्धतीनं तो पक्ष विचार करू इच्छितो. ठीक आहे. आणि त्यामुळे होतं काय? एखाद्या विचारसरणीचा आधार जेव्हा राजकीय पक्षाला प्राप्त होतो, ती विचारसरणी, तशी भूमिका ज्या ज्या लोकांना ही स्वागतार्ह वाटते, ते लोक त्या राजकीय पक्षाला मतदान करतात. त्या राजकीय पक्षाचे ते कार्यकर्ते होतात आणि त्या राजकीय पक्षाला जनाधार
मिळू शकतो. जे विचारसरणीच्या आधारावरच राजकीय पक्षांची निर्मिती होत असते आणि निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय पक्ष हे पाहतात की आपल्याला आपल्या या विचारसरणीला किती लोकांचा पाठिंबा आहे, जनाधार किती लोकांचा आहे, ते निवडणुकीच्या माध्यमातून आजमावत असतात राजकीय पक्ष. म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाला वैशिष्ट्यपूर्ण अशी विचारसरणी असते, विचारसरणीचा आधार असतो, तिच्यावरच राजकीय पक्ष उभे असतात. तिसरे, पक्ष कार्यक्रम. तर विचारसरणीच्या आधारेच कोणताही पक्ष कार्यक्रमाची आखणी करत असतो. कार्यक्रम अर्थात कशा पद्धतीनं राज्यकारभार चालवायचा आहे त्याचं नियोजन. निवडणुकीच्या पूर्वी मतदारांना सांगावं लागतं ना की निवडून आल्यानंतर आम्ही या पद्धतीने राज्यकारभार करू इच्छितो, आमचा मार्ग हा असेल, ठीक आहे, अशा पद्धतीची धोरणं आम्ही आखू इच्छितो, अशा पद्धतीचे आम्ही निर्णय घेऊ इच्छितो, ठीक आहे. प्रत्येक पक्ष हा आपला कार्यक्रम आखत असतो की निवडून आल्यानंतर आपण कशा पद्धतीनं राज्यकारभार करणार आहोत, कशा पद्धतीनं शासन चालवणार आहोत, आणि निवडून आल्यानंतर त्या पद्धतीनेच ते धोरणं आखत असतात, निर्णय घेत असतात आणि त्याची अंमलबजावणी करत असतात. आणि निवडून न येणारे पक्ष सुद्धा आपला जो पक्षाचा ठरलेला कार्यक्रम आहे त्याचा प्रचार प्रसार पुढच्या निवडणुकीच्या संदर्भाने करीत असताना आपल्याला दिसत असतं. म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाला जशी विचारसरणी असते तसा त्यांच्या पक्षाचा एक ठराविक असा कार्यक्रम पण असतो. चौथं वैशिष्ट्य, सरकारची स्थापना करणं, शासनाची स्थापना करणं. हे पण वैशिष्ट्य, उद्दिष्ट, कार्य आहे राजकीय पक्षाचं. कारण निवडणुकीमध्ये सहभागच त्याच्यासाठी, मुळात राजकीय पक्षांची निर्मिती त्यासाठी, निवडणूक प्रक्रियेतला सहभाग त्यांचा त्यासाठी, आणि बहुमताने निवडून आल्यानंतर शासन निर्माण करणं, सरकारची निर्मिती करणं हे राजकीय पक्षांचं कार्य असतं, उद्दिष्ट असतं. कारण त्यांची जी विचारसरणी आहे, त्यांचा जो पक्षाचा कार्यक्रम आहे त्याला दृश्य स्वरूप कशाच्या मार्फत येतं, जेव्हा राजकीय पक्ष सरकारांची स्थापना करीत असतात त्यावेळी. आणि पाचवं वैशिष्ट्य आहे शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करणं. परत दुवा हा शब्द आला पहा. बघा, शासन कोणत्या प्रकारचे निर्णय घेत आहे, शासनाची एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये भूमिका काय आहे, या संदर्भात जनतेला माहिती देण्याचं काम, त्या संदर्भात जनतेला विश्वासात घेण्याचं काम हे कोण करीत असतात, राजकीय पक्ष करीत असतात. शासन कुठल्या तरी राजकीय पक्षाचं निर्माण झालेलं असतं. मग जो सत्ताधारी राजकीय पक्ष आहे तो शासनाचे निर्णय, शासनाची भूमिका कशी लोकहिताची आहे, लोककल्याणाची आहे हे सांगण्याचं, त्याचा प्रचार प्रसार करण्याचं काम, जनतेपर्यंत ती बाब पोहोचवण्याचं काम करीत असतात. तर जनतेची काय अपेक्षा आहे शासनाकडून, सरकारकडून, जनतेच्या काय अडीअडचणी आहेत, जनतेच्या कोणत्या समस्या आहेत, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या इच्छा या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम राजकीय पक्ष करीत असतात. म्हणजे शासन आणि जनता, जनतेच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, अडचणी, समस्या शासनापर्यंत पोहोचवणं, आणि शासन जनतेसाठी कोणत्या प्रकारच्या कल्याणकारी योजना, धोरण, निर्णय घेत आहे त्या संदर्भातली माहिती पोहोचवण्याचं काम कोण करीत असतात, राजकीय पक्ष करीत असतात. म्हणजे शासन आणि जनता यांच्यातलं अंतर कमी करण्याचं काम राजकीय पक्ष करतात. त्यांना जवळ आणण्याचं काम, जास्तीत जास्त विश्वासार्हता निर्माण करण्याचं काम हे राजकीय पक्ष करीत असतात.
म्हणजे अशा पद्धतीनं राजकीय पक्षांची 5 ठळक वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. पहिलं, सत्ता प्राप्त करणं हे वैशिष्ट्य उद्दिष्ट आहे राजकीय पक्षाचं. विचारसरणीचा आधार असतो प्रत्येक राजकीय पक्षाला, त्यावरच तो पक्ष उभा असतो. तिसरं आहे, प्रत्येक राजकीय पक्षाचा वैशिष्ट्यपूर्ण असा कार्यक्रम असतो. आणि चौथं, प्रत्येक राजकीय पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नरत असतं, सरकारची स्थापना करीत असतं. आणि पाचवं, शासन आणि जनता यांच्यातील दुवा बनून प्रत्येक राजकीय पक्ष हे काम करीत असताना आपल्याला दिसतं. ठीक आहे, तर आजच्या तासिकेला आपण 3 प्रश्नांची तयारी केली साधारणपणे. राजकीय पक्ष म्हणजे काय, अर्थात हे विधान रिकाम्या जागेमध्ये येतं की सामान्य जनता, लोकप्रतिनिधी, लोकशाही, निवडणुका या सगळ्यांना जोडणारा दुवा डॅश डॅश होय राजकीय पक्ष. त्यानंतर राजकीय पक्ष हे सामाजिक संघटनाच असतात. चूक किंवा बरोबर सकारण लिहावं लागतं आपल्याला. होय, वरील विधान बरोबर आहे. राजकीय पक्ष हे सामाजिक संघटनाच असतात. मग त्या सामाजिक संघटना कशा असतात त्या संदर्भात आपल्याला 2-3 मुद्दे लिहावे लागतात स्पष्टीकरणाचे. आणि त्यानंतर 2 गुणांसाठी राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये, उद्दिष्टे किंवा कार्य. हा प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहामध्ये किंवा टिपा लिहामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. जेव्हा थोडक्यात उत्तरे लिहा किंवा टिपा लिहामध्ये हा प्रश्न विचारला जाईल त्यावेळी 5ही वैशिष्ट्ये आपण क्रमाने आधी लिहायची आहेत आणि त्यानंतर कोणत्याही 2 उद्दिष्टांचं, वैशिष्ट्यांचं आपण स्पष्टीकरण करायचं आहे. 5च्या 5चं स्पष्टीकरण करण्याची गरज नाहीये. लिहायचे पहिल्यांदा क्रमाने 5, पण स्पष्टीकरण मात्र 5 पैकी कोणत्याही 2 मुद्द्यांचं, वैशिष्ट्यांचं, उद्दिष्टांचं केलं तरी चालतं. ठीक आहे.